भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व स्तरांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे प्रतिपादन गौतमीपुत्र कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले। महाराष्ट्र सरकारकडे राज्यभर दिनांक 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत वाचन सप्ताह साजरा होत आहे। त्यानिमित्ताने फुले आंबेडकर चळवळ व सेक्युलर मूव्हमेंट यांच्या वतीने वॉलचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल साहित्य ग्रंथ महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर उदय दबडे यांच्याकडे प्रदान करण्यात आले। यावेळी गौतमीपुत्र कांबळे बोलत होते। अध्यक्षस्थानी सुरेश दुधगावकर होते। यावेळी बोलताना गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वत्र व सर्व स्तरांमध्ये पोचले पाहिजेत। विशेषतः इंजिनिअरिंग व मेडिकल असेल या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हे जर पुस्तकाचे आकलन झाले तर उद्याचे भारताचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने याचा अतिशय चांगला उपयोग होईल, असे मत कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले। यावेळी उपप्राचार्य अशोक कांबळे, संजीव पोफरे, सतीश कोलप, नितीन गोंधळे, प्रबंधक सुनील तामणकर, राजू एवळे, हर्षद कांबळे, अभिजित वर्धन, अमोल हर्ष, चंद्रकांत कांबळे, रवींद्र चव्हाण, सुदर्शन कांबळे, प्राध्यापक कैलास काळे, किरण कांबळे आदी उपस्थित होते। शासनाने जाहीर केलेल्या वाचन सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही फुले आंबेडकरी चळवळीतले सांगलीतले कार्यकर्ते आणि विशेषतः सेक्युलर मूव्हमेंटचे कार्यकर्ते यांच्या वतीनं वालचंद महाविद्यालय यांना आमचे प्राचार्य, लायब्ररीयन, प्राध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मानवमुक्तीला उपयुक्त ठरणारी अशी पुस्तकं आज देत आहोत। आम्हाला अतिशय आनंद होत आहे की बाबासाहेबांचे विचार सर्व थरामध्ये पोहोचले पाहिजे। विशेषतः इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ही जर पुस्तकं त्यातला विचार जर आकलन झाला तर उद्याचं भारताचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं त्याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो। आणि म्हणून ही जी आम्ही पुस्तकं आज वाचनपर्यंत देत आहोत त्यांचा प्रसिद्धी दिलेल्याप्रमाणे 1 ते 15 जानेवारी हा वाचन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। त्याचा योग साधून आज आम्हाला या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जी काही पुस्तकं भेट दिलेली आहेत त्या पुस्तकांचा त्यांनी सुचवल्याप्रमाणे इंजिनिअरिंग विद्यार्थी तसेच आमचे स्टाफ व फॅकल्टी यांच्यातर्फे योग्य प्रकारे वापर करून त्यांच्यात दिलेल्या मौल्यवान विचारांचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करतील असे मी ग्वाही देतो। आणि